नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है। काय आहे तिचं नाव? स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है। आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता तुमचा धडा इथे दिलेले आहे, तुमच्या समोर धडा आलेला आहे। बघा, विज्ञान के दो भाग है, पहला देवी और दूसरा राक्षसी। इथे लेखक यांनी काय म्हणाले आहे की विज्ञान जे विज्ञान आहे त्यांचं दोन भाग आहे। पहिला कोणता आहे? देवी आणि दुसरा राक्षसी आहे। कोणता आहे? नीट प्रमाणे ऐकून घ्या। पहिला देवी आणि दुसरा कोणता आहे? राक्षसी आहे। एक राष्ट्र की दास्ता दूसरे भाग में आती है आणि एक राष्ट्रची नीट प्रमाणे ऐकून घ्या। एक राष्ट्र ती दास्ता दुसऱ्या भागातून येत आहे। एक राष्ट्र ती दास्ता दुसऱ्या भागातून येत आहे। राजनीति विज्ञान के राजश्री राजनीति विज्ञान के राक्षसी भाग का कोई नैतिक औचित्य नहीं हो सकता। इथे काय म्हणाले आहे की जे राजनीति विज्ञान आहे त्या भागातून किंवा त्या भाग राक्षसी यातून कोणताही नैतिक औचित्य नाही होऊ शकतं। कोणताही औचित्य नाही होऊ शकतो। एक राष्ट्र जो उसे उचित ठहराता है, एक जे राष्ट्र आहे जे त्यांना नीट प्रमाणे ऐकून घ्या। एक जे राष्ट्र आहे जे त्यांना उचित ठहराता म्हणजे ठरणार आहे ते काय आहे? ईश्वर की दृष्टि में पाप का भागी है। ते काय होणार? ईश्वर यांच्या दृष्टीतून पाप यांचा भागी आहे। ईश्वर म्हणजे देवाच्या दृष्टीतून देवाच्या नजरातून पापचा भागी होणार आहे। कळलं की नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। कुछ लोगों में उस बात को बताने का साहस होता है। असं खूपच माणूस आहे ज्याबद्दल किंवा ज्यांच्याकडे जी बातमी बोलणारा खूपच हिम्मत किंवा साहस होते। हे काही पण बातमी बोलणारा असं खूपच माणूस आहे की ज्याच्या जवळ बोलण्याचा हिम्मत आहे किंवा साहस आहे, जो उनके लिए हानिकारक है। आणि यांच्यासाठी असं लोक बोलतात ज्यांच्यासाठी खूपच हानिकारक आहे। काय आहे? खूपच हानिकारक आहे। और कुछ लोगों में ये साहस नहीं होता आणि काही असं पण लोक होते ज्यांच्याकडे साहस किंवा हिम्मत नव्हतं आहे। काय आहे? नव्हतं आहे म्हणजे नाही आहे। लोगों को इस सिद्धांत के ज्ञान से अवगत कराना चाहता हूं। आणि लोकांना मी काय म्हणाले आहे? लोकांना मी सिद्धांत जे गाण्याचा सिद्धांत आहे त्यांना मी अवगत करायचा आहे किंवा अवगत करणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे। तर अजून बघून घ्या की राजनीतिक धर्म शिक्षा का एक अंग है। काय म्हणाले आहे की राजनीतिक धर्म शिक्षाचा काय आहे? एकच अंग आहे। धार्मिक और राजनीतिक शिक्षाएं भिन्न नहीं है। धार्मिक आणि राजनीतिक जे शिक्षा आहे ते भिन्न नाही आहे म्हणजे ते वेगळे नाही आहे। काय म्हणाले आहे की ते वेगळे नाही आहे असं त्यांनी सांगितलेले आहे। धार्मिक और राजनीतिक शिक्षा भिन्न नहीं है, यद्यपि विदेशी शासन के कारण वे ऐसे प्रतीत होती है। आणि इथे काय म्हणाले आहे की विदेशी शासन बद्दल काय म्हणाले आहे? नीट प्रमाणे ऐकून घ्या तुम्ही। विदेशी नीट प्रमाणे ऐकून घ्या। विदेशी शासन यांचा कारण असं प्रतीत होऊन जात आहे। विदेशी शासन यांच्या कारण असं प्रतीत होऊन जात आहे की राजनीतिक ते विज्ञान ते सभी दर्शन समाये है। राजनीतिक या विज्ञानातून सगळं दर्शन समवलेलं आहे। काय आलेलं आहे? सगळं दर्शन समवलेलं आहे असं त्यांनी सांगितलेले आहे। कळलं की नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, इंग्लैंड भारत की सहायता से बेल्जियम जैसे छोटे से देश को संरक्षण देने का प्रयास कर रहा है। इथे काय म्हणाले आहे? जे इंग्लंड आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या। जे इंग्लंड आहे ते भारत देश यांची सहायतासाठी बेल्जियम असा जो छोटा देश आहे त्यांच्या संरक्षण देणारा प्रयास करत आहे। त्यांना संरक्षण देणाऱ्या प्रयास करत आहे। त्यांनी काय सांगितले आहे की त्यांना संरक्षण देणाऱ्या प्रयास करत आहे।
फिर वह कैसे कर सकता है? फिर म्हणजे याबद्दल भी ते कसे कहू शकतात किंवा कसं बोलू शकतं की हमें स्वशासन नहीं मिलना चाहिए आणि हा बद्दल भी ते कसं सांगू शकतं की आम्हाला स्वशासन नाही भेटणार पाहिजे असं कसे सांगितलेलं आहे. जो हमसे दोष रखते हैं, जे आमच्यासाठी दोष ठेवतात, नीटप्रमाणे ऐकून घ्या, जे आमच्यासाठी दोष ठेवतात हे वे लोभी प्रकृति के लोग है. ते कोण आहे? ते लोभी प्रकृतीचं लोक आहे. ते कोण आहे? लोभी प्रकृती यांचा लोक आहे. परंतु ऐसे भी लोग है, परंतु आपल्या समाजात किंवा आपल्या देशात असं पण लोक आहे जो प्रमम कृपालू ईश्वर में भी दोष देखते हैं. जे प्रमल कृपालू, जे प्रमम कृपालू ईश्वर म्हणजे देवात पण दोष बघत आहे, देवाला पण किंवा देवात पण दोष बघत आहे. हमें किसी बात की परवा किए बिना, आम्हाला कोणतीही बातची किंवा कोणतीही बाताची, आम्हाला कोणत्याही बाताची परवा किए बिना म्हणजे कोणत्याही बाताची परवा केल्याबद्दल अपने राष्ट्र की आत्मा की रक्षा करने के लिए कठोर प्रयास करना चाहिए. आपली जे राष्ट्र आहे त्यांची, आपली जे राष्ट्र आहे त्यांची आत्माची रक्षा करण्याबद्दल, आपली जे राष्ट्र आहे त्यांची आत्माची रक्षा करण्याबद्दल आपल्याला कठोर प्रयास करायचा आहे. काय करायचं आहे? आपल्याला कठोर प्रयास करायचा आहे. अपने उस जन्मसिद्ध अधिकार की, आपल्या त्या जन्मसिद्ध अधिकाराचा, आपल्या त्या जन्मसिद्ध अधिकाराची रक्षा में ही हमारे देश के हित छिपा हुआ है. आपल्या जे जन्मसिद्ध अधिकाराची जे रक्षा करणारा आपला जे देश आहे, आपला जे देश आहे त्यांच्या हितासाठी हा सगळं छिपून गेलेला आहे. त्यांच्या हितासाठी हा सगळं लपवून गेलेला आहे. कांग्रेस ने स्वशासन यह प्रस्ताव पास कर दिया है. काँग्रेस यांनी हा स्वशासन प्रस्ताव पास केलेले आहे. काय केलेले आहे? पास केलेले आहेत. कळलं की नाही इतकं पर्यंत? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, प्रांतीय संमेलन काँग्रेस की ही देन आहे. हा जे प्रांतीय संमेलन आहे जे आपण बघत आहे, हे जे प्रांतीय संमेलन आहे ते कोणाची देन आहे? काँग्रेस यांची देन आहे. जो उसके आदेशों का पालन करता है, जे त्यांचा आदेश म्हणजे त्यांचा जे पण आदेश आपल्याला भेटत आहे त्यांचा पालन करत आहे. काय करत आहे? त्यांचा पालन करत आहे. इस प्रस्ताव को लागू कराने हेतु, हा प्रस्तावला लागू करायचा हेतू काय सांगितलं आहे? हा प्रस्तावला लागू करायचा हेतू कार्य करने के लिए हमें कृत संकल्प है. यासाठी आपल्याला कार्य करायच्यासाठी आपण कृत संकल्प आहे. आपण काय आहे? कृत संकल्प आहे. चाहे ऐसे प्रयास हमें मरुभूमि में ही ले जाए. चाहे हा जे प्रयास आपण करत आहे त्यांच्यासाठी आपल्याला आपण कधीही किंवा आपला प्रयास करताना आपण कधीही मरुभूमी, काय कुठे? मरुभूमी इथे पण घेऊन जाणार आहे. चाहे हमें अज्ञातवास में रहना पडे. चाहे म्हणजे आपल्याला कुठेही राहायचं, आपण जसं आपल्याला अज्ञातवास इथे पण राहणार आहे. चाहे हमें कितने ही कष्ट उठाने पडे. चाहे म्हणजे आपल्याला कितीही कष्ट उचलायला लागणार आहे. या अंत में चाहे जान ही गंवानी पडे. या आपल्या जीवनाचं अंत होणार, या आपल्या जीवनातून अंत होणार त्यांच्यासाठी आपण आपल्या प्राण पण देणार आहे. श्री रामचंद्र ने ऐसा ही किया था. आणि कोण असं केलेले आहे? श्री रामचंद्र. कोणी? श्री रामचंद्र असं केलेले आहेत. उस प्रस्ताव को केवल तालियां बजाकर पास न कराय. त्या प्रस्तावला आपल्याला फक्त ताडी वाजवून पास नाही करायचं आहे. ताड़ी वाजून पास नहीं करायचा आहे. बल्कि इस प्रतिज्ञा के साथ कराए कि आप उसके लिए काम करेंगे. बल्कि हा प्रतिज्ञा घेऊन, बल्कि आपल्याला काय करायचं आहे? हा प्रतिज्ञा घेऊन असं करायचं आहे की आपण त्यांचा काम कमवणार किंवा करणार आहे. काय करणार आहे? आपण त्यांचा काम करणार आहे असं त्यांना सांगलेलं आहे. हम सभी संभव संवैधानिक और विधि सम्मत तरीकों में स्वशासन की प्राप्ति के लिए कार्य करेंगे. आणि इथे काय म्हणाले की आम्ही सगळं मिळून, काय म्हणाले आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या, आम्ही सगळं मिळून हा संभव संवैधानिक किंवा विधी संबंध तरीकातून स्वशासन यांची प्राप्ती करण्याचा कार्य करणार
आहे असं त्यांनी सांगितलेले आहे की आम्ही सगळं मिळून किंवा आम्ही हा जे संभव करणार आहे काय संवैधानिक किंवा विधिस्मत हा तरीकातून हा जे सुशासन आहे त्यांची प्राप्तीसाठी आपण कार्य करणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. बघा, जॉर्जने खुलकर स्वीकार किया. कोणी? जॉर्ज यांनी खुलकर म्हणजे खूपच नीटप्रमाणे ऐकून हा सगळं त्यांनी स्वीकार केलेले आहे की भारत के सहयोग के बिना काय सांगितले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. जॉर्ज यांनी स्वीकार केलेले आहे की भारत यांच्या सहयोग बिना इंग्लंड अब चल नहीं सकता. काय सांगितले आहे की भारत यांच्या सहयोग बिना, बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे म्हणाले आहे की भारत यांच्या सहयोग बिना, काय म्हणाले आहे? भारत यांच्या सहयोग बिना इंग्लंड अब नहीं चल सकता. भारत यांच्या सहयोग बिना म्हणजे यांच्या साथ बिना इंग्लंड हे नाही चालू शकतो किंवा नाही चालणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. 5000 वर्ष पुराने एक राष्ट्र के बारे में सारी धारणाएं बदलनी होगी. 5000 वर्षातून पुराने म्हणजे खूपच पुराने एक राष्ट्रातून जे सगळं धारणार आहे आपल्याला बदलण्याचं आहे. जे सगळं धारणार आहे हे आपल्याला बदलणार आहे. फ्रांसीसी रणभूमि में भारतीय सैनिकों ने ब्रिटिश सैनिकों की जान बचाकर अपनी बहादुरी का परिचय दिया है. इथे काय म्हणाले आहे? जे फ्रान्सिसी रणभूमी आहे, काय म्हणाले नीटप्रमाणे ऐकून घ्या. जे फ्रान्सिसी रणभूमी आहे त्यातून भारतीय जे सैनिक आहे त्यांनी ब्रिटिश सैनिकाचे यांचा जान वाचवून आपली बहादुरी यांचा परिचय दिलेली आहे. कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे काय म्हणाले आहे की जे फ्रान्सिसी रणभूमी आहे त्यांच्यासाठी जे भारतीय सैनिक आहेत त्यांनी ब्रिटिश या सैनिकाचं जान वाचवलेले आहे आणि त्यासाठी त्यांनी आपली बहादुरी, त्यासाठी जे भारतीय सैनिक आहेत त्यांनी आपली बहादुरी यांचा परिचय दिलेली आहे. हमें उन्हें बता देना चाहिए की आम्हाला त्यांना कळवलं पाहिजे की हम 30 करोड़ भारतीय साम्राज्य के लिए अपनी जान भी देने को तैयार है. आम्हाला त्यांना कळवणार पाहिजे की आम्ही 30 करोड, किती? नीटप्रमाणे ऐकून घ्या. 30 करोड या भारतीय साम्राज्यासाठी आपल्या जान पण देणार आहे आणि त्यासाठी आपण तयार आहे. जान देणार आहे आणि त्यासाठी आपण खूपच तयार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे कळलेलं आहे? हो. नाही कळलेलं आहे तर पुन्हा विचारू शकता तुम्ही. कळलेलं? छान. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपला जे देश आहे त्यांच्यासाठी जे सैनिक आहे त्यांनी किती मेहनत केलेली आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला खूपच मेहनत करायचं आहे. आपला जे देश आहे ते आपला खूपच साम्राज्य आहे आणि आपला जे जन्मसिद्ध अधिकार आहे, इथे जे बाल गंगाधर टिळकने सांगितलेले आहे की आपला जे जन्मसिद्ध अधिकार आहे ते आपला आहे. आपण कोणाला पण हा जे जन्मसिद्ध अधिकार आहे हे नाही देणार आहे. तर याबद्दल आपल्यासाठी, आपल्याला देशासाठी हे कार्य करण्याचे प्रयत्न त्यांनी केलेले आहे आणि त्यासाठी ते लोकांना जाऊन सामाजिक किंवा धार्मिक किंवा आपला जे देश आहे त्यांच्यासाठी खूपच गर्व करणारा बद्दल त्यांनी सांगितलेले आहे आणि लोकांना प्रोत्साहित केलेले आहे की तुम्ही आपल्या देशासाठी हा सगळं कार्य करायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कळलं की नाही? आणि हा सगळं बघून तुम्हाला हा माहिती झालेला आहे की आपला जे सैनिक आहे ते जे आपला धर्म नाही बघत की ते कुठे आहे कुठे नाही, ते आपल्यासाठी, आपल्या देशासाठी ते खूपच प्रयत्न करतात, लोकांचं जान घेतात आणि लोकांसाठी आपल्याला जान पण गमवतात. तर याप्रमाणे आपल्याला लोकांचा, जे सैनिक आहे त्यांचा मान करायचा, त्यांचा सन्मान करायचा आणि त्याबद्दलही आपल्या लोकांचा, देशाचा गर्व आपण आहेत आणि याबद्दल लेखकने इथे खूपच चांगली प्रमाणे आपल्याला बातमी शिकवलेले आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.